न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। ऑलिम्पिक परंपरेचा नवा अध्याय, 7हून अधिक पदके जिंकणार 117 भारतीयांचं मिशन ऑलिम्पिक पदक आजपासून। क्रीडा विश्वात सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या यंदाच्या पर्वाला आज शुक्रवार पॅरिस इथं अधिकृतरित्या प्रारंभ होणार आहे। परंपरेला धरूनच चालणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा यावेळी मात्र उद्घाटन सोहळ्यापासूनच चौकटीमध्ये पडणाऱ्या ठरणार आहेत। ऑलिम्पिकच्या परंपरेला छेद देत यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बंदिस्त स्टेडियम ऐवजी पॅरिसमधील प्रसिद्ध असलेल्या आयफेल टॉवरच्या शेजारून वाहणाऱ्या सीना नदीच्या पात्रात पार पडणार आहे। ऑलिम्पिक स्पर्धेचा 128 वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा रंगणार आहे। या वेळेचा उद्घाटन सोहळा शहरातील खेळाच्या एकात्मतेचं वेगळे प्रतीक म्हणून उभे राहणार आहे। सीना नदीवर होणाऱ्या या सोहळ्यात खेळाडूंचं संचलनच नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमही बोटीवरच होणार असून ऑलिम्पिकचे पदाधिकारीही बोटीवरूनच खेळाडूंची मानवंदना स्वीकारणार आहेत। सीना नदीवर होणाऱ्या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून टेबल टेनिसपटू शरद कमल आणि बॅडमिंटनपटू PV सिंधू यांची निवड करण्यात आली आहे। शरदची ही 5वी ऑलिम्पिक स्पर्धा आहे तर सिंधू यंदा 3रे ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे। उद्घाटन सोहळ्यातील संचलनात भारतीय पथक 84व्या क्रमांकावर येईल। उद्घाटन सोहळ्याबाबत सीना नदीच्या पात्रात उद्घाटन सोहळा होणार आहे। एकूण 6 किलोमीटर संचलन होणार आहे। खेळाडू आणि पदाधिकारी, कलाकार अशा सर्वांसाठी एकूण 95 बोटी वापरण्यात येणार आहेत। 205 देशांच्या खेळाडूंचा सहभाग असणार आहे। सांस्कृतिक सोहळा कसा असेल याविषयी गुप्तता बाळगली असली तरी सेलिन डिऑन आणि लेडी गागा या 2 अभिनेत्री, गायिका, फ्रान्सची प्रसिद्ध गायिका आया नाकामुरा यांचं सादरीकरण करणार आहेत। अमेरिकन रॅपर स्नूप डॉग आणि अभिनेत्री सल्का हॅक अखेरचे ज्योतवाहक असणार आहेत। वेळ रात्री 11 वाजता थेट प्रक्षेपण स्पोर्ट 18/1 जिओ सिनेमावर पाहू शकता। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।